ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। प्रक्षालित सकलभूतलकलंका मुनिविरूपासीतीर्था सरस्वती अरुतुणोदुरितम् अज्ञानतिमिरां ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं भव्य जीवमना प्रतिबोधकारक मिदं शास्त्रं श्री मूलाचार प्रदीप नामधेयम् अस्य मूल ग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवास्तुत्र ग्रंथकर्तार श्री गंधर्देवाः प्रतिगंधर्देवाः तेषाम् उच्चानुसार मासाद्यं सकल कीर्ति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतारः सावधानतया शृण्वन्तु। मंगलम भगवान वीरो गौतमो गणी मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकम प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वंदे विद्यासागरं वंदे सन्मति सागरम। श्रीमन्तं मुक्तिभर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वन्दे अनन्तगुणार्णवं ज्ञानाचारफलप्राप्ता नरहत्सिद्धत्रियोगिना नत्वा वश्येष्ठदा ज्ञानाचारं विश्वादीपकं। पंच परमेष्टि भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, आचार्य भगवंत सकल कीर्ति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वात्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामुनिराजों की आज के आनंद की। आचार्य भगवंत सकल कीर्ती महामुनिराज मूलाचार प्रदीप या महान ग्रंथामध्ये 6व्या अधिकारात या ठिकाणी संपूर्ण तीर्थंकर आदी अन्य मोक्षगामी जीवांच्या साधनेचं तपाची चर्चा पूर्वचर्चेमध्ये या ठिकाणी केली आणि आज तपच जीवांचं 3 कालामध्ये सिद्धीचं कारण आहे या पद्धतीचं वर्णन त्याचं महत्त्व सांगणार आहेत। गता यान्ति च यास्यन्ति मुक्तिं एत्र मुमुक्षव कर्मारिं केवलं हत्वा तपोभिस्ते न चान्यथा। गता यान्ति च यास्यन्ति मुक्ती एत्र मुमुक्षु। गता म्हणजे आत्तापर्यंत गेलेले, कुठं? मुक्तीम मोक्षाला। यान्ति च यास्यन्ति जे भविष्यात जाणार आहेत आणि वर्तमानमध्ये जे विदेह क्षेत्र आदीच्या स्थानातून जे मोक्षाला जात आहेत ते सर्व कर्मारिम केवलम हत्वा, कर्माच्या नाशानेच मोक्षाची प्राप्ती त्यांना होणार आहे
आणि त्या कर्माचा नाश तपोबिही, तपाच्या माध्यमातूनच होणार आहे. न च अन्यथा, दुसऱ्या कशानं होणार नाही. पण आता इथं प्रत्येक वेळेला सम्यक तप म्हणायची गरज नाही. आपण एकदा निर्णय घेतलाय, आता तपाची व्याख्या करताना एकदा निर्णय घेतलाय की जे तप समीचीन आहे, दर्शनाचार, ज्ञानाचार, चारित्राचार सहित जे तपाचार आहे त्याच तपाची आता चर्चा चालू आहे. त्यामुळं सारखं सम्यक म्हणणं हे अल्पज्ञाचं लक्षण आहे, पुनरावृत्तीचं लक्षण आहे आणि समोरच्यांना अल्पज्ञानी समजण्याचं लक्षण आहे. त्यामुळं आचार्य आता प्रत्येक वेळेला सम्यक हा शब्द वापरणार नाहीत. त्यामुळं आपणच हे एकदा आपलं ठरलंय की भारत माझा देश आहे, भारतीय माझे सर्व, एकदा ठरलंय. आता प्रत्येक वेळेला भारत हा शब्द घेतलं तर तुमच्या देशभक्तीवर शंका आहे असं होईल. त्यामुळं आता इथून पुढं माझा देश एवढंच म्हणणार. प्रत्येक वेळेला माझ्या देशाचं नाव घ्यायची काय गरज. तसं सम्यक तप याची एकदा दोनदा तीनदा व्याख्या सांगून ह्या 3 आचारानंतर तपाचार आहे त्याची चर्चा चालू आहे. तर मग आता परत आपल्याला तप म्हणजे सम्यक तप हे सांगण्याची गरज नाही. मोक्ष की इच्छा करने वाले जो पुरुष आज तक मोक्ष गए, अब जा रहे, वहाँ आगे जाएंगे, वे सब तपस्शरण से ही कर्मरूप शत्रुओं को नाश कर मोक्ष गए हैं, वहाँ जाएंगे. बिना तप के न तो कोई मोक्ष गया है और न कभी जा सकता है. भरत चक्रवर्तीने केव्हा केली तपश्चर्या? हां हां ते तपस्या कुठं आहे? तसं कोथरीवाले रोज भाव करतात. तो बरेच चक्रवर्ती नुसता आहार घेताना करतात, ह्यांनी रोज माझं काव खाताना भाव करतात. कधी एकदा तुझं तोंड बंद करीन, कधी एकदा तोंड बंद करीन, रोज म्हणतात. म्हणून काय यांनी पण दीक्षा घेतल्यावर की बरेच चक्रवर्तींचं कर्मरूपी कर्जच कमी होतं. त्यामुळं त्यांचं 48 मिनिटात जेवढी तपस्या केली ती जेवढं कर्ज होतं तेवढं ते फिटलंयच. त्यामुळं भरत चक्रवर्तींनी लई तपस्या केली नाही, म्हणजे त्यांनी विना तपस्येनं मोक्षाला गेले तसं नाही. जे एवढं केलेत ते तपच होतं आणि त्याच्यामुळंच ते मोक्षाला गेलेत. हा नियम आहे, हे सिद्ध आहे. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यामुळं तपाशिवाय कोणाची मुक्ती होत नाही, मोक्ष मिळत नाही. आहे तिथं ग बसा पटकरणं. त्याच्याशिवाय ते होणारच नाही. त्यामुळं आम्ही लोकांनी या गोष्टींचं जे आचार्यांनी सांगितले त्याच्यावर आमचा निर्णय पक्का असला पाहिजे की तपाशिवाय मोक्ष नाही. आता तर मोक्ष नाही म्हणतोय आम्ही, आणि इथं तर सांगितलेत आता जे मोक्षाला चाललेत त्यांचं पण असंच आहे म्हणून तपानच मोक्षाला चाललेत. मग कसं काय बरं? हे जे स्वाध्याय असतो, ही जी चर्चा असते ती सर्व क्षेत्राला धरून असते. केवळ भरत क्षेत्र, परत ऐरावत क्षेत्र, उद्या मंचला फक्त आर्यखंड,
त्याच्या पुढं म्हणशील फक्त भारत देश, मग म्हणशील महाराष्ट्र, मग कोल्हापूर, मग शिरोळ तालुका, मग कोथरी गाव, एवढ्यापुरतं बरं आणि आपल्या गल्लीपुरतं आणि घेऊन जाणार. अशी शास्त्राची रचना कधी असत. शास्त्र हे सर्व काल आणि सर्व क्षेत्राला धरून एक नॉर्मल व्यवस्था असते, त्याच्यात कुठलीही क्षेत्राची व्यवस्था नसते. तसं वर्तमानमध्ये मोक्षाचा अभाव भरत क्षेत्रात आहे, ऐरावत क्षेत्रात आहे, पण वर्तमानमध्ये मोक्षाचा अभाव विधेय क्षेत्रात नाही. एकूण 32 विधेय क्षेत्र आहेत. किती आहेत? 32 विधेय क्षेत्र आहेत. किती आहेत? 5 विधेय क्षेत्र आहेत. 5 मध्ये प्रत्येकाचे एका क्षेत्रात 32. मग आता आपण कुठला आहे? आर्यखंडात भरत क्षेत्रात आहे. भरत क्षेत्राच्या अपेक्षेने किती? 32. असं टोटल 5 विधेय क्षेत्र आहेत. एका विधेयाच्या अपेक्षेनं 32, म्हणजे जम्बूद्वीपाच्या अपेक्षेनं 32, धातकी खंडाच्या अपेक्षेनं 64 आणि पुष्करार्धच्या अपेक्षेनं 64, असं टोटल 170. 160 काय आहेत? विधेय क्षेत्राचे क्षेत्र आहेत आणि प्रत्येकात एक एक तीर्थंकर होऊ शकतात. आणि 5 भरतचे आणि 5 ऐरावतचे, असे हे 2.5 द्वीपातले 10, असे 170 तीर्थंकर एका वेळी होऊ शकतात. ते ह्या वर्तमानमध्ये फक्त अजितनाथ भगवंतांच्या कालामध्ये तेवढंच 170 तीर्थंकर एका वेळेला होते. बाकीच्या काळात कमी झाले, जास्त होऊ शकतं. म्हणून तसं या जम्बूद्वीप संबंधी जे विधेय क्षेत्र आहे, ते धातकी खंडासंबंधी जे विधेय क्षेत्र आहेत, जे पुष्करार्ध संबंधीचे जे विधेय क्षेत्र आहेत, त्या विधेय क्षेत्रामध्ये सदैव चतुर्थ कालासारखी व्यवस्था असते, स्थिर असते. आपल्यासारखं चतुर्थ कालात सुद्धा आदिनाथांच्या वेळेस जास्त आणि महावीरांच्या वेळेला कमी असं परिवर्तन होतं. एक स्थिर व्यवस्था असते आणि तिथं आजही जीव मोक्षाला जातात. म्हणून आपण एखाद्या समाधीस्थ जीवाला उपदेश देताना आपण विधेय क्षेत्रात लगेच जावा म्हणायचं. डायरेक्ट विधेय क्षेत्रात जन्म घ्यायला सांगणं म्हणजे त्याला मिथ्यात्वसहित मृत्यूला स्वीकारण्यासारखं आहे. म्हणून आपण विश्लेषण करताना इथून तुम्ही आता कुठे जावा? स्वर्गात जाणार. स्वर्गात गेला की देव होणार. देव झाल्यावर तुम्हाला अवधी ज्ञानानं देव होण्याचं कारण जाणणार. तिथं अवधी ज्ञानात तुम्ही जाणून घेणार आणि अवधी ज्ञानात धर्माचं महत्त्व कळल्यामुळं तुम्ही विधेय क्षेत्रात जाणार आणि तिथल्या तीर्थंकरांच्या समोशरणात जाऊन मग आमचा पण नमोस्तू सांगा, तुम्ही पण केवळ ज्ञान आहे का, असा पण उपदेश देताना महाराजजी माताजी त्या सल्लेखनाधारी लोकांना उपदेश देतात का नाही? तर त्याचं कारण हे आहे. इथून ते स्वर्गात जातात, स्वर्गातून विधेय क्षेत्रात जातात. इथल्या इथंच विधेय क्षेत्रात जन्म घ्यायला सांगणं म्हणजे मिथ्यात्वसहित जन्म घेण्यासारखं आहे, असं त्याचा अर्थ होतोय. तप का महात्म्य मुक्ती मार्गे प्रवृत्तानां त्रिरत्न श्रीयुतात्मनां विघटन्ते 184 तप सुभट ताडिदा सहायी कृत्य योधीमान तप सुभट मूर्जितम वज्रेन मुक्ति पथेक्षाधीर
विघ्नं तस्य न जातुचित् तपोलंकारिणो नूनं त्यास्यक्ता शिवात्मजा ऋणोत्यत्र न संदेह का वार्ता शक्रयोषिताम् अहमिन्द्रपदं पूज्यं महतश्चक्रनाथपत अयमिन्द्रपदं पूज्यं देवराजपदं मात् चक्रनाथपदं चान्यत् वलदेवादिसप्तपदं सत्पदं लौकान्तिकपदं सारं गणेशादिपदं वरं तपफलेन जायेत तपस्विनां जगन्नुतम् अनन्तमहिमोपेतास् तीर्थनाथ विभूतया तपसा धीमतां सर्वा जायन्ते मुक्तिमातृका त्रिजगन्नाथ संसेव्यान् भोगान् पंचाक्षपोक्षकान् तपोधना लभन्ते च सौख्यं वाचामगोचरम् तपो मंत्रवराकृष्टा संपल्लोकत्रयोद्भवा तपो महात्म्यतो गुर्वी संपद्येत तपस्विना तपश्चिंतामणिर्दिव्यस् तप कल्पो द्रुमो मा तपो नित्यं निधानं तप कामधेनुरुजिर्जिता यद्दूरं यद्दुराराध्यं यच्च लोकत्रये स्थितम् अनर्घ्यवस्तु तत्सर्वं प्राप्यते तपसा चिरात्। ऐका, जो पुरुष मोक्ष मार्ग में लग रहे हैं और रत्नत्रय की लक्ष्मी से सुशोभित हैं, उनके इंद्रिय रूपी चोर तपश्चरण रूपी सुभट से ताड़ित होकर अपने आप भाग जाते। बघा, आचार्य भगवंत तिथं काय सांगायला लागले, जे पुरुष म्हणजे भव्य जीव मोक्ष मार्गामध्ये लागलेले आहेत, मोक्ष मार्गामध्ये म्हणजे जे रत्नत्रयाची साधना करत आहेत, असं मोक्ष मार्गाला जे लागलेले आहेत और रत्नत्रय की लक्ष्मी से शोभित आहे, रत्नत्रयाने रत्नत्रयाच्या लक्ष्मीने शोभित आहेत। बघा, आता ह्याच्यापेक्षा वेगळं काय शास्त्र तुम्हाला आम्हाला पाहिजे? मोक्ष मार्गावर लागलेत आणि रत्नत्रयाने शोभित आहेत, म्हणजे रत्नत्रयाने जी शोभित आहेत तेच मोक्षमार्गी आहेत, आणि जे मोक्ष मार्गावर चालतात ते रत्नत्रयानं सहित आहेत। ह्याच्यापेक्षा वेगळं मोक्ष मार्ग वास्तविक
खऱ्या अर्थानं. बघा, शास्त्रामध्ये भूत नैगम नाही सांगितले, भावी नैगम नाही सांगितलं आहे, वर्तमान भाव दिक्षेप सांगितलं. मग तसं माझ्या अंदाजानं दौलाच्या काही जीवकांचं सुरुवात करत असताना दौलामध्येच असेल पहिल्या पुस्तकात माझ्या अंदाजानं तीर्थंकरांना सुद्धा भूत नैगम नाही याच्या म्हणजे अंतरात्मा, बहिरात्मा, अंतरात्मा आणि परमात्मा ह्या तिन्हींचं वर्णन करत असताना परमात्म्याला अंतरात्मा आणि बहिरात्म्यामध्ये घटवले, बहिरात्म्याला भावी नैगम नयाच्या अपेक्षेनं अंतरात्मा आणि परमात्मा घटवले, अंतरात्म्याला भूत नैगम नयाच्या अपेक्षेनं बहिरात्मा, भावी नैगम नयाच्या अपेक्षेनं परमात्मा. नैगम नाही लावलं तो बघ मग काय निगोदी जीवसुद्धा परमात्माच आहे. मग म्हणून आम्ही वर्तमानमध्ये मग खरे देवशास्त्र गुरूंचं दर्शन करायची काय गरज नाही, कारण भावी नैगम नयाच्या अपेक्षेनं निगोदी जीवसुद्धा भावी कोण आहे, सिद्ध आहे ना. मग त्याला आत्ताच पाया पुढे आपण असं नाही. म्हणून वर्तमानमध्ये मोक्ष मार्गाचं स्वरूप जिथनं चालू होतंय ते फक्त संयमाशिवाय चालू होऊ शकत नाही. संयमी जीव मोक्षमार्गी असतो. तुम्ही हे रात्री भोजन त्याग केलो, बस्तीला जातो, ते पाणी गाळून पितो, ही जैनत्वाची लक्षणं आहेत, ही रत्नत्रयाची लक्षणं नव्हेत. ही कशाची लक्षणं आहेत? जैनत्वाची लक्षणं आहेत. तुम्ही जैनत्वाच्या लक्षणालाच रत्नत्रयाची लक्षण समजा लागला आणि त्यामुळं तुम्ही हे साधे व्रत घेऊन केवळ नुसता तुम्हाला सम्यक दर्शन झालं असं वाटलं, झालंय की नाही माहीत नाही, असं आपल्याला वाटलं की आम्ही लगी इतका अहंकारी होतोय, मी मोक्षमार्गी झालो, मी मोक्षमार्गी झालो, मी मोक्षमार्गी झालो. नाही, लक्षात ठेव. भैयांची दीक्षा 2 तारखेला आहे. किती तारखेला आहे? मग आत्ताच पाया पडायला चालू करा. ओम ह्रीम श्री भावी टिंब टिंब मुनी महाराज चरणो भ्यो वर्तमान राहुलभैया पाद कमलोभ्यो अर्घ्यम निरोप. चालेल, त्यांची तारीख तर फिक्स झाल्या, अजून तुमचं कशात काय. तरी पण आम्ही जर मोक्षमार्ग स्वतःला जर मोक्षमार्गी समजायला लागलो तर एखाद्या व्यवस्थेकडं दृष्टी असणं, दृष्टी करणं, त्या व्यवस्थेला समजावून घेणं आणि त्या व्यवस्थेवर चालणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. नाही तर केवळ सम्यक दर्शन मोक्षमार्गीला जर निमित्त ठरला तर केवळ बायोडाटा काढणे म्हणजे श्रीनिधी लग्न झाले का तू होईल. हा, श्रीनिधीचा अजून वेळ आहे, श्रावणी, बरं आहे का चुकीचं आहे? हे तुम्ही सम्यक दर्शन म्हणजे काय आहे? तुमचा निर्णय झाला, आता मला विवाह करायचा आहे आणि मला विवाह अशा पद्धतीच्या व्यक्तीसोबत करायचा आहे, हा तुमचा निर्णय झाला. निर्णय म्हणजे लग्न झालं का? 4 घरं फिरून बघितला म्हणजे लग्न झालं का? लग्न खावा झालं म्हणायचं, ठरलं म्हणजे पण लग्न झालं का? फार महत्त्वाचा विषय. आणि लोक कोण बोलतात? ज्या लोकांना खऱ्या धर्माची परंपरा आहे ना, ती लोक कशी काय वर्तमान चुका लागले तेच कळणं. अकलूजमध्ये आचार्य भगवंत शांतीसागर महाराजांनी एक आंदोलन सुरू केलं आणि 1100 दिवसापेक्षा जास्त अन्नाचा त्याग केला. नुसता पाणी, फळं, दूध. ते कशासाठी केले हे सांगण्याची गरज इथं मला कॅमेरा पुढं नाही. मग त्याचे विषय हे माधुरीचं जसं झालं तसं आंदोलन हे ते झाले आणि त्याचे विषय कोर्टात, सरकारखंड हायकोर्टात गेले. मग सरकारच्या गॅजेटमध्ये ते मान्य केलं की आम्ही जैन धर्माला स्वतंत्र धर्म आणि जैन धर्म हे एक असं धर्म आहे, हे असं सगळं सिद्ध झालं.
मग त्याची एक प्रत GR आचारशींच्या पशी तत्कालीन जे कोणी लोक असतील ते सरकार चालवणारे किंवा इंग्रज सरकारची माणसं कोण असतील ती घेऊन आले. जसं आपल्याला पण बरोबर तोंडावर हात फिरवून शिखरजीच्या विषयात गप बसवलं आणि परत कागद कागदातच राहिला, फैल फैलात राहिली, कागद फैलमध्ये आणि कागदावर अक्षर, ह्याच्या पलीकडे जैन धर्माला काही मिळालं नाही. पण त्यावेळेला आचार्यजींच्या पुढं कागद आल्यानंतर आचार्यजींनी स्पष्ट म्हटले, ऐकायला काय झोपालाय, तोंडाच्या पशी, तोंडाजवळ, ओठाजवळ चहाचा कप आला म्हणजे चहा पेला असं होतं. तोंडात चहा घेतला म्हणजेही चहा पेला असं होतं. चहा पोटात गेल्यानंतर पेलेल्याचा आनंद येतो. तसं तुम्ही केवळ म्हटला म्हणून आम्ही मान्य करणार नाही. हे गॅजेट झालं पाहिजे, हे कोर्टातून आम्हाला आदेशात्मक आमच्या हातात GR आला पाहिजे, त्यावेळेलाच आम्ही त्याला मान्य करू. मी उपोषण सोडणार. आणि त्याच्यानंतर आचार्यश्रींनी कितीतरी दिवस उपोषण केलं. मग आचार्यश्रींचे हे वाक्य आहे, कागदावर लिहिलं म्हणजे, टायपिंग झालं म्हणजे कागद आदेश नाही, केवळ त्या अधिकाऱ्याची सही झाली म्हणजे नाही, त्याच्यावर शिक्कामोर्तब मीटिंगमध्ये व्हायला पाहिजे. तसं केवळ मला सम्यक दर्शन झालं आणि केवळ मला त्याचं ज्ञान झालं म्हणजे मी जर स्वतःला मोक्ष मार्ग समजत असेल तर मोक्ष मार्गाला मग आचार्यांनी 4थ्या गुणस्थानाला असंयमी असं भगवंतांनी नावच दिलं नसतं. अव्रती 4थ्या गुणस्थानाचं नाव काय, ते तर मान्य काय. 5व्या गुणस्थानाचं काय नाव आहे, देशव्रती, देश संयमी. देश म्हणजे काय, थोडं संयम, किंचित संयम. आणि सकल संयम कुठनं आलं, 6व्या गुणस्थानापासून. म्हणून इथं आचार्याने किती, जो पुरुष मार्ग मोक्ष मार्ग मी लगाय, म्हणजे जो जीव मोक्ष मार्गामध्ये चालत आहे तो कसा आहे, रत्नत्रय की लक्ष्मीशी सुशोभित आहे. म्हणजे लक्ष्मी रत्नत्रयानं सुशोभित आहे. स्वतःच्या विचाराची तुम्हाला आता हा भाग वेगळा, हा भाग दर्शन वेगळा. की मी लहान असताना शिवाजी महाराजांचा ड्रेस घालत होतो शाळेत, ती लाकडी तलवार घेत होतो आणि मी गल्लीत मी शिवाजी महाराज आहे म्हणून तलवार घेऊनच फिरत होतो. आता त्या लहान बालकाच्या अपेक्षेनं तो कोण आहे, तो शिवाजी महाराज आहे. पण जगाच्या अपेक्षेनं तसं वासरात लंगडी गाई शानी, तसं तुमच्या लोकांच्यात, तुम्ही 2-4-6 जणांचा तुमचा ग्रुप आहे, त्याच्यात तुम्ही शिवाजी महाराज म्हणला स्वतःला तरी जीव जोर, तुम्ही स्वतःला संभाजी महाराज म्हणला तरी जीव जोर. तुम्ही काय पाहिजे ते म्हणा, काय आहे त्याला. लोक कपडे घालून तोंडात मसाले पान खाणारी लोक, साधू संत स्वतःला देव म्हणून पाया पडून घ्यायला लागल्यात आणि लोक त्याला देव म्हणून पाया पडतात. म्हणून ती जिनवानी स्वीकारायला पाहिजे का नको, पाहिजे का नको. तसं तुम्ही आणि मी आम्ही 4 लोक म्हणून चालणार नाही. चंद्रपूर सागर महाराजांनी स्वतःला देव म्हणून घेणं हे आमच्या संघातली 4 लोक स्वीकारतील. गुरुच रथ आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. पण जग म्हणायला पाहिजे की, जग पण म्हणेल पैशाच्या ताकदीवर, दंडोकशाहीच्या ताकदीवर, पण शास्त्र म्हणायला पाहिजे, व्यवस्था स्वीकारायला पाहिजे. म्हणून रत्नत्रयांच्या लक्ष्मीनी सुशोभित असं जे मोक्ष मार्गावर चालत आहेत त्यांच्या इंद्रियरूपी चोर, तपश्चरण रूपी सुभटचे, सुभट म्हणजे कोण, राजा, क्षत्रिय. सुभट म्हणजे शूर, वीर. त्याच्या
शक्तीनं इंद्रियरूपी चोर काय झालेत, ताडीत झालेत, म्हणजे ते जखमी झालेत, ते आता मरणासन्न अवस्थेत आहेत, काही मेलेले आहेत. अपने होकर अपने भाग, अपने आप भाग जाते, आता काय झालेले आहेत, ते पळून गेलेले आहेत. पळून लावलं नाही, पळून लावणं वेगळं आणि पळून लावण्यामध्ये जबरदस्ती असू शकते. बरोबर आहे श्रीनिधी, तू इथं येण्यामध्ये जबरदस्ती पण असू शकते, प्रेमानं पण आले असू शकतेस. आता हे कोणाला माहिती आहे खरं सांग, तुला एकटीलाच माहिती आहे की नाही? मी आलोय ते खरोखर माझ्या मनापासून आलोय का, आणि बाबा जाता जाता कधी घरापुढे येऊन काय म्हणाल कुणाला ठेवत, त्याच्यापेक्षा त्याचं तोंड बंद करू 1 तासभर जाऊन, काय बिघडतंय? हे कुणाला माहिती आहे? तुला माहिती आहे. तसं इंद्रियरूपी चोरांना आपल्या तपश्चर्येला बघून ते पळून जाणं आणि त्यांना जबरदस्तीनं पळवून लावणं याच्यामध्ये फरक आहे. ज्यांना पळवून लावलेलं असतं ते परत येण्याची शक्यता असते, आणि जे स्वतःहून पळून जातात ते परत आपल्या शक्तीला, समोरच्याच्या शक्तीला ओळखलेले असतात, ते परत येत नाहीत. माताजी, दुरुक्कर काकी, सरल सागरजी महाराज, दीदी, उद्या तुम्हाला समाजात तुम्ही बसताय, उठताय, प्रवचन करताय, शास्त्र शिकवताय, अर्थ काय निघतो, काय काढायला पाहिजे, कसा निघतो हे समजलं पाहिजे. पळून आपले आपण, तिथे शब्द काय लिहिला आहे तुमच्या पुस्तकात? शब्द काय? अपने आप आहे काय? अपने आप म्हणजे काय? स्वतःहून ते पळून गेले. का गेले? समोरच्यांना ताकद, समोरच्याची ताकद त्यांना कळलेली आहे म्हणून ते पळून गेले. पळून जाणं आणि पळवून लावणं याच्यामध्ये जमीन आसमानचा. तुम्हाला काय वाटतंय, तुमचे शत्रू पळून गेले पाहिजे काय पळवून लावलं पाहिजे? पळवून लावणारे परत शक्तिशाली होऊन येऊ शकतात, पण जे पळून जातात ते समोरच्याच्या शक्तीला जाणलेले असतात, ते परत येत. अर्थ फार महत्वाचा आहे, व्याकरण फार महत्वाचं आहे. म्हणून आम्हाला शत्रूंना पळवून लावायचं नाही. तुम्ही शत्रूंना पळवून लावा लागला की तुमची निम्मी शक्ती शत्रूकडे आहे. निम्मी शक्ती कुणाकडे आहे? शत्रूकडे आहे. आणि तुम्ही पूर्णपणे तुमचं सामर्थ्य तुम्ही प्रकट करायला लागलाय, त्याला बघूनच शत्रू पळून गेले. तर तुमचं संपूर्ण सामर्थ्य कुठं आहे? स्वतःमध्ये आहे. आणि शत्रूंना पळवून लावण्यामध्ये सामर्थ्य लावत असला तर तुमचं निम्म सामर्थ्य तुमच्या पराक्रमामध्ये, आणि निम्म सामर्थ्य गेला काय? गेला काय? अजून आहे? किती गेले? किती राहिले? हिशोब असतोय तुमचा, हिशोब आहे की नाही? किती पूजा केलो, किती दान दिलो, काय काय केलो, म्हणजे तुम्ही अजून पळवून लावा लागला. श्रेणी चढणारे महामुनिराज, शत्रूकडे लक्ष नाही त्यांचं, इंद्रियांच्याकडे लक्ष नाही, कर्माकडे लक्ष नाही. तुम्हाला आम्हाला माहिती आहे, जिनेंद्र भगवंतांनी सांगितले म्हणून 7व्या गुणस्थानात 8व्या गुणस्थानात एवढ्या कर्माची विच्छुत्ती. असं कधी झाले काय? 8व्या गुणस्थानात मुनी गेले, माझ्या 36 कर्माची विच्छुत्ती झाली, जरा माझ्या परत 6 कर्माची विच्छुत्ती झाली, आणि जरा असं छाती जरा उंची वाढत जाते, शांत असतात. त्यांचं लक्ष ना इंद्रियांच्याकडे आहे, त्यांचं लक्ष ना बाहेर आहे, त्यांचं परिपूर्ण सामर्थ्य कुठं आहे? स्वतःच्या आत्म्याच्या पराक्रमामध्ये. आणि ते पराक्रम बघूनच, हा एक पंचम कालातला हुंडावस्पुनी कालाचा दोष आहे. पंचम काल न मग हुंडावस्पुनीचा दोष आहे. म्हणून भरत चक्रवर्ती पुढं बाहुबलींनी तलवार उभी
धरून उभं राहिलं. नाहीतर नियम काय आहे, चक्रवर्तीला सामर्थ्य दाखवावं लागत. चक्रवर्तीचं सामर्थ्य ऐकूनच समोरचे सगळी लोक तलवार टाकतात. तसं जे रत्नत्रयाने शोभित आहेत आणि स्व आत्मस्वरूपाचं प्राप्तीच्या पराक्रमामध्ये जे लागलेले आहेत, जे महामुनिराज चक्रवर्ती, त्यांच्या समोर हे इंद्रिय रूपी कर्मरूपी समोरचे सगळी शत्रू आपोआप त्यांना समर्थ्य दाखवायची गरज नाही. ते समर्थ्य बघून तलवार टाकून शरण येतात आणि निघून जातात. लढाई करायला लागतच नाही. चक्रवर्तीला काय लागते, तसं या लोकांना लढाई करायचं सामर्थ्य निघून जातं. व्यवहारामध्ये लढाई आहे. व्यवहारामध्ये तुम्ही शत्रूला पळवून लावू शकता, पण निश्चयामध्ये शत्रू त्या आत्म्याची ताकद बघूनच आपोआप इंद्रिय, आता माझं इथं काय काम नाही, आता काय माझं इथं काय काम राहिलेलं, आता माझं. अहो तुमच्यापेक्षा आमच्यापेक्षा इंद्रिय लई प्रामाणिक आहेत. सांगू काय नको, नको तर राहू दे, चला सांगू. तुमच्या आमच्यापेक्षा ते पुद्गल इंद्रिय लई प्रामाणिक आहे. अहो भिकाऱ्याला सुद्धा भीक 3 दिवस नाही मिळाली तर ते 4थ्या दिवशी गल्ली बदलतोय. त्या इंद्रियाला सुद्धा एखाद्या मुनी महाराजांनी 4-8 दिवस काय नाही दिलं, ते परत आपोआप स्वीकारून शांत बसतंय. पण आम्ही लाचार होऊन मागतोय. नाही मिळालं तर खरंय काय खोटं आहे, खरंय काय खोटं आहे, हे वास्तविक आहे आपलं. म्हणून इथं पळवून लावलं म्हणलं नाही, अपने आप भाग जाते. जो बुद्धिमान इस तपस्चरण रूपी उत्कृष्ट योद्धा को साथ लेकर मोक्ष मार्ग में गमन करता है, उसके लिए इंद्रियां आदि कभी भी विघ्न नहीं कर सकती. म्हणून जो बुद्धिमान, कोण बुद्धिमान म्हणजे शहाणा माणूस, ज्ञानी माणूस, तपश्चरण रूपी उत्कृष्ट योद्ध्याला, तपश्चरण रूपी उत्कृष्ट योद्ध्याला घेऊन ज्यावेळी रणभूमीवर उतरतो त्यावेळेला मोक्ष मार्गामध्ये गमन करत असताना इंद्रिया आधी कधीच विघ्न करू शकत नाही. ऐकायलाय का झोपालाय, सांगू काय श्रावणी नको सांगू. मागे एकदा सांगितलं, अनेकदा जाता जाता रिकॅप नाटकात असते नाही सिरियल, म्हणजे ते दीदीला विचारायचं, श्वेता दीदीला म्हणजे माहीत असते तिला. हां रिकॅप मागल्या एपिसोडमधलं जरा जरा, तसं मागे एकदा सांगितलं त्याचं जरा जरा सांगतो. का अर्जुनाने एकीकडं निशस्त्र श्रीकृष्ण आणि एकीकडं अक्षुण्य सेना असताना, ह्यांनी तर 5-6 जणच लढत होते. यांच्याकडे एक द्रोण सोडला राजा, द्रौपदीचा बाबा, आणि एक तो शल्य नव, तो यांनाला सहाय्य केलता, गुप्त असताना त्यांना ते मदत केलता, तो एक राजा. हे 2 राजा सोडले तर कोण होते यांच्याकडं, कोणीही नव्हतं. आणि तिकडं सगळे रती महारथी सगळे होते. भीष्म होता, द्रोणाचार्य होते, कर्ण होता, शकुनी होता, नकुल आणि सहदेवचा मामा शल्यराजा होता. एवढी सगळी होती. खरी येण्याला गरज कोणाची होती, सैन्याची. पण यांनी मागितलं काय, श्रीकृष्ण. का बरं, तपश्चरण रूपी योद्धा
बुद्धिमान माणसं बुद्धीचा आधार घेतात आणि अज्ञानी माणसं व्यवस्थेचा आधार घेतात. व्यवस्था आज आहे, उद्या ती व्यवस्था असेल याची गॅरंटी. पण बुद्धिमान माणसं जिथं जातात तिथं व्यवस्था आपाप निर्माण करतात. म्हणून बाह्य व्यवस्थेला नव्हे, ज्ञानाला आणि बुद्धीला किंमत असते. आणि म्हणून पांडवांच्या बाजूनं एकमेव श्रीकृष्ण बुद्धिमान होते. त्यामुळे शत्रू त्यांचं काहीही करू शकले नाही. तसं रत्नत्रयधारी मुनी महाराज, तपश्चरण रूपी जे बुद्धिमान रत्नत्रयधारी मुनी महाराज आहेत, ते तपश्चरण रूपी योद्ध्याला आपल्या सोबत घेतले आणि या मोक्ष मार्गाच्या रणांगणात गेले. तर शत्रू म्हणजेच इंद्रिय कशाय त्यांचं काहीही नुकसान करू शकत नाही. म्हणून इच्छा निरोध तपा. खरे शत्रू आमच्या इच्छा आहेत. खरे शत्रू महावीर काका कोण आहेत? आमच्या इच्छा आहेत. आणि त्या इच्छेला मारणं म्हणजे तप आहे. आणि त्या तपाला स्वीकारणं म्हणजे आनंदाचा मार्ग स्वीकारणं आहे. आमच्या इच्छा पण एवढ्या आहेत. समुद्रात पाणी म्हणेल आता मला नको. समुद्र काय म्हणेल? मला आता पाणी नको. अग्नी कुंड जो असतो तो म्हणेल आता माझ्यात लाकडं नको, माझ्यात आहुती. पण न दिसणारं माणसाचं जेवढं मन आहे, त्या माणसाला 3 लोकाची जर संपत्ती दिली तर चुकून तो तनुवात वलयाला असं फाडेल. आणि त्याच्या पलीकडे काय आहे काय? कळलं काय नाही माताजी? तनुवात वलयाला असं तोडून आणि त्या अलोकाकाशमध्ये आणि काय मला मिळण्यासारखं आहे का याच्याकडे लक्ष देईल तो. एवढी माणसाची इच्छा प्रकट आहे. म्हणून इच्छा जोपर्यंत मरत नाहीत, इच्छा जोपर्यंत संपत नाहीत, तोपर्यंत रत्नत्रय सुद्धा काहीही करू शकत नाही. म्हणून रत्नत्रयासोबत जोपर्यंत तपरूपी योद्धा आहे तोपर्यंतच चालणार आहे, नाही तर चालणार नाही. मग तप कशाला म्हणायचं? तप कशाला म्हणायचं? इच्छेला निरोध करणे म्हणजे तप. आमची दत्तवाडची सिद्धी आली तप करून. आता तिची कायम इच्छा असत्या महाराजांच्याकडे जायचं, महाराजांच्याकडे जायचं, महाराजांच्याकडे जायचं. तिचा बाबा म्हणतोय इच्छा निरोध तप. इच्छा तिचा बाबा काय म्हणतोय? इच्छा निरोध तप. असं 2010ला अक्षय सागरांनी सांगितल्यात, 2014ला चंद्रपूर सागर महाराजांनी सांगितल्यात. इच्छेचा विरोध करणे, इच्छा मागतील तसं काय करायचं नाही म्हणजे तप आहे. आणि तो महाराजांच्याकडे जायचं नाही, घरात बसूनच तप करायचं. ह्याला सिद्धी इच्छा निरोध तप म्हणत नाही. इच्छा कशाच्या? संसारिक प्रलोभन. मला हे अभक्ष्य खायचे आहेत, मला ते वाईट वागायचं आहे. ज्या गोष्टीमुळं पाप प्रवृत्ती वाढते, पापाचे मनामध्ये विचार येतात, त्या विचाराला थांबवणं म्हणजे काय? तप आहे. त्याला काय म्हणायचं? तप. चांगलं कार्य करण्याची इच्छा झाली तर त्याला थांबवायचं. कल करे सो आज कर, आज करे सो अभी. चांगलं काम उद्यावर ढकलायचं नाही आणि वाईट काम कधी मनात आल्याबरोबर करायचं. ह्याचं सगळं उलटं. वाईट काम लगेच, चांगलं काम आणि 4 दिवसानं बघूया. म्हणून तर ज्ञानी आणि अज्ञानीतला खरा हा फरक आहे.
ज्ञानी आणि अज्ञानीतला फरक काय आहे? हा फरक आहे. म्हणून माताजी एकेकांचं वय 90 झाले, डोळ्याला दिसेना, पाय चालनात, हात स्थिर राहीनात, बुद्धी स्मरणशक्ती संपली, तरी अजून 12 वर्षाच्या संलेखनाची इच्छा नाही. आणि तुमच्या डोळ्याला जरा दिसायचं कमी झालं, तुम्ही 12 वर्षाची पुढची वाट बघितला नाही. कल करे सो आज कर, आज करे सो अभी. मला काल कळलं, श्रुतमती माताजींच्या पेक्षा स्वभावमती माताजी 3 वर्षानं मोठे आहेत. ते ॲक्सिडेंटली एक एक घरात होत नाही काय. धाकटी बहीण जाऊ थुरली होती, थुरली बहीण धाकटी जाऊ होत्या. ती धाकटी असून त्या घरात थुरली असत्या. आईबापाच्या घरात जी धाकटी होती ती नवऱ्याच्या घरात गेल्यावर थुरली झाली, आणि घरात तिथं थुरली होती आईबापाकडं, ती काय झाली? धाकटी झाली. तसं वयानं लहान असून अगोदर दीक्षा घेऊन गणिन येऊन मोठ्या झाल्या. पण मोठ्या जरी झाल्या असल्या तर त्यांनी माझ्यापेक्षा जास्त वयाच्या माताजी अजून मागं आहेत, आणि मीच कशाला गडबड करू संलेखनाला. असं म्हणले, ज्ञानी ध्यानी समाधानी माणसं चांगलं काम उद्यावर ढकलत नाहीत, आणि उद्यावर ढकलणारी माणसं ज्ञानी ध्यानी समाधानी. असं तर आम्ही तर नातवांच्या लग्नाचं वाट बघायला लागलोय. उद्याचं कुठलं काय काढलाय जा, काय गॅरंटी आहे सांगा? याची उदाहरण मी तुम्हाला लई दिलोय. आमच्या विजय वडगावी अण्णांचं उदाहरण तुम्हाला दिलो मी. आमच्या नातेपुतेच्या राजू भैयांचं, गांधी इंद्रजित भैयांच्या भावाचं. पहिली तारीख ठरली होती ती 1 महिन्याच्या पुढची होती. सगळं मान्य. आणि काय या बाबाला एकदम झालं, हे म्हटले 3-4 दिवसात मी दीक्षा घेणारच. 3-4 दिवसात दीक्षा घेतले. 5व्या-6व्या दिवशी संलेखना रत्नत्रय. ज्या माणसाच्या हृदयात सारखा त्याचा ध्यास असतो ना, काल जरी त्याला ते द्यायचं नाही म्हटलं, नियती जरी त्याला ते सिद्ध करून द्यायचं नाही म्हटलं, तरी त्याची भक्ती, त्याची श्रद्धा आणि त्याचे समर्पण त्याला ते सिद्ध करून देतं. ते कालावर आणि कर्मावर सुद्धा विजय मिळवतात. कालावर आणि कर्मावर सुद्धा विजय मिळवतात. म्हणून समर्पण पाहिजे. म्हणून काय पाहिजे? समर्पण. जैन रामायण फार वेगळा आहे. मी हिंदू रामायणातलं तुम्हाला सांगायला लागलोय. सगळं रावणाला मारले, सीताला घेतले, विभीषणाला तिथलं राज्य दिले, सगळे अयोध्यात परत आले. अयोध्यात परत आल्यानंतर माताजी सगळीजण आपापल्या पद्धतीनं आनंदोत्सव साजरा केले. सगळं चालले. जात असताना सगळ्यांना बक्षीस दिलं. सुग्रीवला, जामवंतला, काय जे जे असतील कोण शिल्लक, त्या सगळ्यांना बक्षीस दिलं, सन्मान केला, सत्कार केला. आता तुम्ही आयुष्यभर चांगलं केलाय, आता चाललाय घ्या. राहुलबाईचा सत्कार रोज चालू आहे. आता तुम्ही ज्या वेळेला त्याला पैसे पाहिजे होते तेव्हा त्याला कोण दिलं नाही, आणि आता दीक्षा घ्या लागलाय, आता वाट्यात पैसे टाका लागलेत, घ्या घ्या. इतकी जैनाची लोक हुशार आहेत. खरं सांगा, खरं आहे काय खोटं आहे? ज्यावेळी दीक्षा ठरली नव्हती त्यावेळी त्यांना म्हणजे कुणाला पण गरज होती की नाही, त्यावेळी कोणी एक जण विचारलं? कोण विचारलं नाही. आणि आता दीक्षा ठरली, आता घराकडे बोलून या आमच्या घराकडे, या आमच्या घरात, काजू घ्या, बदाम घ्या, पैसे घ्या, मकान घ्या, म्हणजे खायच्या वेळेला द्यायचं नाही. आणि उपासा दिवशी
पुढं आणून खा म्हणायचं आणि म्हणायचं आम्ही मस्त देतोय. त्यांनी खातच नाही. तसं राहुलबाईचा आता सत्कार चालू आहे. आयुष्यभर भरपूर केला, आता जावा ही घ्या बक्षीस, जावा. सगळ्यांना बक्षीस दिलं, हनुमानालाही बक्षीस दिलं. हनुमानच हिंदू धर्माप्रमाणे ते वानर, त्यांना रत्नाचा हार दिलता. कशाचा हार? रत्नाचा. अमिताभ बच्चन जयाप्रदाला दिलता तो नव, 9 लाख का हार मंगवा दे ते नव. हे राजाच्या गळ्यातला. तुम्हाला गाणी पिक्चर हे बघून सवय आहे, तुम्हाला लगेच तिकडेच जात आहे हो म्हणताना मी सांगितलं. दिलं, ते घेतला हनुमानाने हार आणि बाहेर जाऊन त्याला फोडला, चुरा केला. सीतेला काही कळनाच. सीता म्हणले काय करायला लागलाय, तुला माहिती आहे काय त्याची किंमत काय आहे? मला माहित नाही. म्हटलं मग काय करायलायस तू? त्यावेळेला तो हनुमान म्हणतो, ज्या हारामध्ये राम आणि सीता नाहीत ते माझ्यासाठी मातीच आहे, आणि ज्या मातीमध्ये राम आणि सीता दिसतात ते माझ्यासाठी तो दगड सुद्धा रत्न आहे, आणि ज्या रत्नामध्ये राम सीता नाही तो रत्न सुद्धा माझ्यासाठी दगड आहे. असं समर्पण इथं पाहिजे. मोक्ष मार्गामध्ये समर्पण काय? निंदो वंदो, कोण चांगलं म्हणालंय तरी पण माझा आत्मा दिसतोय, कोण वाईट म्हणा लागले तरी पण माझा आत्मा दिसतोय. ज्या ठिकाणी डोळे उघडल्यानंतर जिन भगवान आणि डोळे बंद केल्यानंतर नीच भगवान दिसतात, तोच खरा मोक्ष मार्ग आहे. आणि त्याच मोक्ष मार्गामुळं आत्म्याचा परमात्मा होणार आहे. काय होणार आहे? आत्म्याचा परमात्मा. एवढं करून पण तो जाईना, सगळी गेली. हनुमान जायला तयार नाही. ते सगळीजण प्रभू रामचंद्र म्हणले भरताला, अरे तू सांग त्याला आता जायला, किती दिवस तू थांबला इथं? भरत म्हणला नाही, मी सांगण्याची माझी योग्यता नाही. का? वनवासामध्ये मी तुमचं जे काम करायला पाहिजे होतं, तुमचं काम जे काम मी करायला पाहिजे होतं ते सगळं काम कोण केलंय? हनुमानाने केलंय. त्यामुळं माझ्यावर त्याचे लई उपकार आहेत आणि मी त्याला जा म्हणायची माझ्यात ताकद नाही. लक्ष्मणाकडे गेले. लक्ष्मणाला म्हणलं, राम म्हणले अरे तू तर जाऊन सांग, कसं शक्य आहे दादा हे? अहो त्याच्यामुळं तर माझा जीव वाचला. त्यानं जर पर्वत उचलून आणला नसता आणि ते औषध जर लावला नसता तर मी जिवंत राहिलो असतो का? नाही. त्यामुळं तो माझा प्राणदाता आहे आणि प्राणदाताला तो तू माझ्या घरातनं जा हे म्हणणं मी कधीच शक्य नाही. म्हणलं मला ते माझी जीवच उचलणार नाही. मग शत्रुघ्नाकडे गेला. शत्रुघ्नाला म्हणले, मग तिथं लिहिणाऱ्यानं विनोदी भाषेत म्हणला, अखंड रामायणात कधीच माझं पार्ट कोण बघितलं नाहीत. म्हणजे अखंड रामायणात मी कधी बोललो नाही आणि शेवटला एकदाच बोलून मी कशाला वाईट हो? मी काय बोलणार? मी काय बोलणार नाही. मग आला कुणाचा नंबर? सीतेचा. सीताला म्हणले, तुझं तू ऐकतोय, तुला आई मानतोय, तू तर सांग तुम्ही कसले पुत्र आहे, तुम्ही कसले पुरुष आहे, कसले पुरुष आहे तुम्ही? एक आईला मुलापासून मुलाला लांब जा म्हणून सांगताय? शक्य नाही, कधीच नाही. ते मी कधीही शक्य मी माझ्या तोंडानं बोलू शकत नाही. कारण मी लंकेत आहे आणि मी त्या ठिकाणी माझा पत्ता तुम्हाला देणारा कोण आहे? हनुमान आहे. आणि मी त्याला बाहेर काढू? शक्य नाही. मग आता म्हणला मीच धाडस करतो.
हे सांगायला गेले, मग सांगत असताना कौतुक फार करतात. कोणाला तर समजावून सांगायचं असलं तर मस्का लावायला पाहिजे का नको? मस्का लावायला लागतोय. मग त्याचं ते राम म्हणा लागला, संपूर्ण या माझ्या 14 वर्षाच्या वनवासामध्ये तुझ्यासारखं कार्य कुणाचं झालं नाही. विभीषण असू दे, सुग्रीव असू दे, सगळे यांचं 1% काम आहे, तर ह्याच्या 10 पटीनं तू माझी सेवा केलाय, तू मला मदत केलायस, सगळं केलायस. आणि त्यामुळं तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि आता त्या सगळ्यांना एक एक आम्ही राज्य हे ते एक पद देऊन बाहेर काढलोय. म्हणजे त्यांना प्रपंच स्वतःच्या घराकडे पाठवले. आता तुलाही एक पद देतो आणि तू राज्य देतो, तू निघून जा. तुझा पण घरदार आहे की तुला. त्यावेळी हनुमान म्हणतोय, किती स्वार्थी आहे तुम्ही, किती अन्यायी आहेसा तुम्ही. ऐकायलाय? किती अन्यायी आहेसा तुम्ही. का बाबा? जग सगळीजण म्हणतंय न्यायाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रभू रामचंद्र, मर्यादेचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रभू रामचंद्र. तुम्ही तर अन्यायानं भरलायचा. किती अन्याय मोठा तुम्ही. कसं काय बाबा? मगाच जर तुम्हीच म्हणा लागलाय किती वेळ झालं की सगळ्यात जास्त समर्पण कुणाचं आहे? तुझं. सगळ्यात जास्त काम केलं कोण? तू. सगळं त्यांच्यापेक्षा दुपटीनं नव 10 पटीनं मी काम केलोय. आणि तुम्ही परत सगळ्यांच्यापेक्षा मी जास्त काम केलोय. आणि त्यांनी कमी काम करून त्यांना 1 पद दिला, आणि मी एवढं काम करून मला पण 1च पद. 10 राहू देत, निदान 2 तर पद मला द्या, तर मी जातो. रामानं भावनेच्या भरातून म्हटला, माग तुला कुठले 2 पद पाहिजेत, सगळं देतो. त्यावेळी तो पटकन खाली बसला आणि रामाच्या दोन्ही पायाला हात लावला आणि म्हणला, मला हे 2 पद पाहिजे, बाकी सगळं तुम्ही कोणाला. प्रभू रामचंद्रांच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणून रामचंद्रांचा दास म्हणून हनुमानाची जेवढी ओळख आहे तेवढी ओळख त्याच्या आई वडिलांच्या नावावर त्याची नाही. लक्षात ठेवा. हे समर्पण व्यवहारामध्ये देवशास्त्र गुरूंच्या वर, घरामध्ये आई वडिलांच्या वर, देशात राहत असताना देशावर, आणि आपल्यात राहत असताना आपल्या आत्म्यावर एवढं समर्पण असेल तर जगातली कुठलीही शत्रू, कुठलीही वस्तू आमचा तुमचा पराभव करू शकत नाही. आणि हे 2 पद मिळवणे म्हणजे मोक्ष मार्ग आहे. असा एकमेव माझ्या चिंतनात, चुकीचं असेल शेवटी मी अल्पज्ञ, फार छोटा आहे मी, स्वतःच्या गुरुचा आणि स्वतःच्या देवाचा सुद्धा पराभव समर्पणानं करणारा जर आमच्या इतिहासामध्ये कोण असेल तर तो एकमेव आहे, हनुमान मारुती. कारण त्यांना आपल्या गुरुला, आपल्या देवाला सुद्धा आपल्या समर्पण वृत्तीनं पराभूत केलं. हे समर्पण मोक्ष मार्गात पाहिजे. हे समर्पण आपल्या पारिवारिक जीवनात आपल्या आई वडिलांच्यावर पाहिजे. हे समर्पण व्यावहारिक जीवनात आपल्या गुरूंच्यावर पाहिजे. आणि निश्चयामध्ये आपल्या आत्म्यामध्ये पाहिजे. आज रविवार होता, विशेष प्रवचन म्हणून लोक आग्रही असतात. आमच्याकडे मिसेस नाहीत, त्यामुळं आमचं काही विशेष कधी असत नाही. आमचं आपलं रेग्युलरच सगळं असतंय. पण त्याच्यात रविवार म्हणून आणि कर्मधर्म संयोगाने या ठिकाणी समर्पण आणि उत्कृष्ट योद्धा मोक्षमार्ग हा विषय आला म्हणताना मी तुम्हाला एक उदाहरण हनुमानाचं दिलं की आपण एवढे समर्पित आपल्या आईवडिलांच्यावर असलो पाहिजे. परिवारात असताना
धर्मात आपल्या देवशास्त्र गुरूंच्यावर एवढं समर्पित पाहिजे आणि मोक्ष मार्गामध्ये आपल्या स्वतःच्या आत्मतत्वावर एवढं समर्पित, एवढी निष्ठा, एकनिष्ठा असणं फार गरजेचं आहे. जो पुरुष तपश्चरण रूपी अलंकार से सुशोभित है, उनको मोक्ष रूपी कन्या अत्यंत आसक्त होकर स्वयं आकर स्वीकार करती है. इसमें कोई संदेह नहीं है. फिर भला इंद्र की इंद्रायणियों की तो बात ही क्या है. जे तपश्चरण रूपी अलंकाराला अंगावर परिधान म्हणजे आत्म्यावर परिधान करतात आणि त्यानं सुशोभित होतात, अशा मोक्ष मार्गावर चालणाऱ्या साधूंना, जीवांना कुठली मुक्तिरूपी लक्ष्मी कन्या आपोआपच त्याच्यावर आसक्त होते आणि स्वयं येऊन त्याचा स्वीकार करते. कुठे येते ती? स्वतः येते. काय यांनी तिथं जातात? ह्याचं एक चिंतन बघा तुम्ही. सगळ्यांना माहिती आहे मोक्षाचं चिंतन, आत्म्याचं चिंतन. सांगा बघा याच्यावर. याचा अर्थ चिंतनामध्ये असं लावायचं, वास्तविक मोक्षस्थान कुठं आहे? आत्म्यात. एवढे शाणे झाला असतील असं मला वाटलंच नव्हतं. बरोबर आहे, आपल्यात आहे. पण मोक्षस्थान म्हणतोय मी, कुठं आहे? सिद्धशीला. मोक्षी गेलेले जीव कुठे जातात? तिथंच येतात. आणि मोक्षाची साधना केली कुठे जाते? याचा अर्थ असा लावायचा की वास्तविक मोक्षरूपी लक्ष्मी, ती स्त्री, ती मुक्तिरूपी कन्या कुठं आहे? सिद्धशिलेवर तिथं आहे. पण इथल्या या साधूची तपस्या बघून ती त्याच्याजवळ येते आणि त्याला घेऊन तिथं जाते. हेच इथं सांगितले. स्वयं होकर आकर स्वीकार करतीये. मोक्ष त्या तपस्वी साधूंना स्वतः येऊन स्वीकार करते. मोक्षाच्या ठिकाणी यांनी जात नाहीत, यांच्या ठिकाणी मोक्ष येतो आणि त्यांना आपल्या ठिकाणी घेऊन, असं चिंतन व्हायला पाहिजे. जर मोक्ष स्थान पण इथंच आहे तर मग भगवान मोक्षाला गेल्यावर कुठं राहायला पाहिजेत? इथं. मग कुठे घेत जातात ते? सिद्धशिला, तनुवातवले. म्हणजे त्यांची मुक्ती रखवी ती मुलगी, ती पत्नी कुठं आहे वास्तविक? सिद्धशिलेवर. ह्यांनी तपस्या कुठं करायला लागलेत? पृथ्वी तलावर. मग ती येते, यांना घेते आणि घेऊन जाते. एवढी या रत्नत्रय तपश्चरण रूपी अलंकाराचं महत्त्व आहे. इसमें कोई संदेह नाही. याच्यावर कुठलीही शंका घ्यायचं कारण. आत्ताच्या पोरी एवढ्या हुशार आहेत, कवा येतात आणि आई बाबापासून पोरग्याला घेऊन आपल्या आपल्या ठिकाणी कधी जातात कळतच नाही. पोरगी नेली म्हणा, आमच्या सुनानं आमच्या पोरग्याला नेलं म्हणा. नेलं का ह्यो गेला? खरं सांगायचं, नेलं का ह्यो गेला? दोन्ही. तिनं बोलवली, ह्यो गेला. जेवढं बोलवणारे निमित्त आहेत तेवढं जाणारे पण आम्हाला स्वतःची चूक कबूल करायला आम्ही तयार नाही. त्याच्यामुळं आमचं पोरगं बाद झालं, त्याच्यामुळं माझा नवरा बाद झाला. त्याच्यामुळं कसा बाद झाला? तो बोलवल्यावर तुझा नवरा पहिला चांगलाच होता ना, तुझं पोरगं चांगलंच होतं ना, तो बोलवल्यावर मी येत नाही का म्हटला नाही? जेवढं बोलवणारा दोषी आहे तेवढं बोलवल्यावर जाणारा पण दोषी आहे. म्हणून आपण एकांतानं लगेच समोरच्या लोकांना नावं ठेवायचं नाही. जैन धर्म अभ्यंतर निमित्त आणि बहिरंग निमित्त हे दोन्ही निमित्ताशिवाय कुठलेही कार्य
होत नाही. मी कितीही म्हणू दे कोथळीवाल्यांना, दीक्षा घ्या, दीक्षा घ्या, दीक्षा घ्या, कितीही म्हणू दे. मी किती असं चांगलं सागवान नवं चंदनाच्या लाकडावर लिहू दे, चंगुमती मंगुमती, चंगुमती मंगुमती, चंगुमती मग कितीही लिहू दे, मी म्हणून कोण चंगुमती मंगुमती होणार? उपादान शक्ती जागी झाली. मी जरी म्हणलो जरा थांबा अजून नको, जरा थांबा अजून नको, तरी कोणीही थांबणार. जैन धर्मच आहे श्रेष्ठ, लक्षात ठेवा. अंतरंग आणि बहिरंग दोन्ही निमित्त, दोन्ही शक्ती एका वेळेला जोपर्यंत जागी होत नाहीत तोपर्यंत कार्य होतं. म्हणून तर आम्ही घेईना महाराज, तरी पण तुम्ही ऐकना असं म्हणून पण चालणार. प्रयत्न केला पाहिजे त्या पुरुषार्थाला जागा करण्याचा. मी सांगालोय ना, तुम्हाला स्वप्नात जरी कोण विचारलं तरी तुम्ही म्हणायचं मी दीक्षा घेणार आहे. त्या सुनील वराटेंचा नातू तुमच्या गावातला, त्या मळ्यात मी आहारला गेलतो देऊ, ते दुकान आहे की तिथं, काय आयुष काय नाव आहे तिचं, आयुष. त्याला रात्री झोपत विचार काय करणार आहेस? दीक्षा घेणार आहे, महाराज होणार आहे म्हणतोय. तुमचं कर्म असेल, पुरुषार्थ कमी असेल, परिस्थिती असेल, असतं. आमचं काम आहे आम्ही तुम्हाला झुडपूनच काढायचं. तुमचं जे असेल, पण तुमच्या मनात श्रद्धा कमी करू नका. तुमची आस्था, तुमचा संकल्प कधी तुम्ही कमी करू नका. तुम्हाला कधीही कोणी म्हटले, झोपत जरी म्हटले, महाराजजी आमचं स्वप्न तेच आहे, पण आमचं कर्म आहे किंवा आमचा पुरुषार्थ कमी पडला आहे, पण एक ना एक दिवस आम्ही करणार, आम्ही घेणार. आणि देवापुढं रोज एकच भाव करायचं की भगवान लवकरात लवकर या कर्माची निर्जरा होऊ दे, लवकरात लवकर माझ्या चारित्र्य मुनीय या अंतराय कर्माची क्षय होऊ दे, आणि लवकरात लवकर मला मोक्ष म्हणजे दीक्षा मिळू दे. तुम्ही भाव करा. मी नक्की सांगतो सन्मतीनगर, तुम्ही नुसता भाव करा. जसं विजयांना आमचे वडगावे त्यांचं आयुकर्म संपत आल्यावर त्यांना दीक्षा घेऊनच ते गेले. जसं मी राजूभैयाचं सांगितलो, तसं तुमचे एवढे जर अंतरंगातनं परिणामांची विशुद्धी जर तुम्ही ठेवला तर कोण अडवलं तरी तुमच्या शेवटला आरिका दीक्षा होऊन एक दिवस तर तुमच्या हातानं तुम्ही करपात्री बनल्याशिवाय तो यमराजासुद्धा तुम्हाला नेऊ शकत नाही. एवढी तुमच्या भक्तीमध्ये, तुमच्या समर्पणामध्ये, तुमच्या श्रद्धेमध्ये तुमची ताकद आहे. तेवढी आहे ताकद तुमच्याकडं, सगळ्यांच्याकडं. पण आम्ही स्वतःला एवढं कमजोर. गप इकडं बसायचं म्हटल्यावर महाराज बसतात की नाही? बसतात. जरा मी इकडे तिकडे होऊ दे, हळूच इकडे येऊन बसतात. इथं बसताय तेव्हा ताकद असते. मी असतोय तेव्हा कशी ताकद असते? थंड सहन करायचं, सगळं करायचं. आणि मी नसल्यावर आमच्या मनाची एक ती धारणा झाली, आणि ती धारणा जोपर्यंत आमची बदलणार नाही तोपर्यंत आमचा मार्ग प्रशस्त होणार. म्हणून मला तुम्हाला कोणाला चिडवायचं आहे, तुम्हाला कोणाला त्रास द्यायचा आहे, तुमचा कोणाचा अपमान करायचा आहे असं माझं जरासुद्धा भाग नाही. 50 ठोके मी देणारच. 51वा ठोका कोण पण येऊ दे, मारू दे, आणि तुमची दीक्षा होऊ दे, आणि त्यांना वाटू दे माझ्या ठोक्यामुळे दीक्षा झाली, पण माझं तर मन समाधान होईल, माझे 50 ठोके वाया गेले नाहीत. आमचं कर्तव्य. खरा मित्र तोच असतो, खरा मित्र तोच असतो जो आपल्या मित्राला आपल्यासारखं करवतो. खरा भाऊ तोच असतो जो आपल्या भावाला आपल्यासारखं बनवण्याचा प्रयत्न करतो. खरा देव तेच असतो जो आपल्या भक्ताला आपल्यासारखा करण्याचा प्रयत्न करतो. आणि खरा गुरु तोच असतो जो आपल्या शिष्याला आपल्या बाजूची खुर्ची देण्याचा प्रयत्न करतो.
हेच खरे आहेत, बाकी सगळे स्वार्थी जगाला. म्हणून या ठिकाणी आपल्याला जिनेंद्र भगवंतांच्या या वचनावर जरा सुद्धा संदेह घ्यायचा नाही की तपस्या हीच आमच्या मोक्षाला, तपस्या हीच आमच्या मोक्षाला निमित्त आहे, आमच्या खऱ्या आनंदाला निमित्त आहे. तुम्ही कोण गेला आजच्याला माहीत नाही, शिखरजीच्या पदयात्रेमध्ये आणि आचार्यशींचा संघ डोंगरगडमध्ये होता. हे सगळे शांती विद्यावाले शिखरजीची पदयात्रा काढले होते. डोंगरगडमध्ये आचार्यशींचं दर्शन घेतले आणि प्रमुख वक्ता जे कोणी असतील त्यांनी सारखं पदयात्री 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 म्हणले. त्यावेळेला आचार्यशींनी एकच वाक्य म्हणले, पदयात्री बनकर तो आए हो लेकिन कर पात्री बनकर मोक्ष के यात्री बनने के भाव है. तो एक पदयात्रा निकालना सार्थक है, अन्यथा नहीं. प्रदर्शन नहीं, दर्शन जरूर आहे. मग त्यांनी म्हटले आम्हाला पण कर यात्री बनवा. मग आचार्यजींनी उत्तर दिलं, कर यात्री निशाच, कर पात्री निशाचारी नाही होते. म्हणजे जे कर पात्री असतात ते अंधारात चालत. तुम्ही तर किती वाजता पदयात्रा चालू करताय? 4 वाजता. फिर कैसे कर पात्री बनोगे? मग मला ऐकून माहिती आहे, मी काय तिथं नव्हतो, की तिथून पुढची पदयात्रा ही प्रतिमाधारी जी अशी व्रती लोक होती, ती लोक सकाळी दिवस उगवल्यानंतर चालू केली. आचार्यजींचे जाता जाता संकेत होते, सूचना होते, पण त्यातला एकटा पण करपात्री अजून झालेले नाहीत. अजून भ्रमणयात्रीच आहेत. तपस्वी पुरुषों को इस तपस्चरण के ही फल से तीनों लोकों द्वारा पूज्य ऐसा इंद्र, आपण म्हणायचं की नाही, तपस्वी पुरुषों को इस तपस्चरण के ही फल से तीनों लोकों के द्वारा पूज्य ऐसा पूज्य अहम इंद्र पद, उत्कृष्ट इंद्र पद, चक्रवर्ती का पद, श्रेष्ठ बलभद्र का पद, सारभूत लौकांतिक का पद और उत्कृष्ट गंधर्व का पद प्राप्त होता है. हे सगळे पद जे आहेत ते जास्तीत जास्त 3 भावामध्ये किंवा 4 भावामध्ये मोक्षाला घेऊन जाणारे असतात. आणि म्हणून तपस्वी पुरुषांना या तपश्चरणाच्या माध्यमातून ह्या सगळ्या संसारातल्या सुद्धा उत्कृष्ट पदांची प्राप्ती होते आणि त्याच्या माध्यमातूनच भविष्यात मोक्षपदाची प्राप्ती होते. तुम्हाला आम्हाला सुद्धा अशाच पदाची प्राप्ती होते आणि त्याच्यासाठी आम्हाला तुम्हाला हनुमानासारखं समर्पण, एकनिष्ठता, मोक्ष मार्गावर, खऱ्या देवशास्त्र गुरूंच्यावर, आपल्या देशावर आणि आपल्या आत्म्याच्या स्वभावावर होऊ दे, अशीच भावना या ठिकाणी व्यक्त करून थांबतो. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नहीं मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.